नारायणगाव आणि नारायणगाव परिसरातील असलेले सर्व ग्रामस्थ मित्र, ज्या ज्या वेळेला या हिंदुस्थानच्या भूमीवर आक्रमण होतं हे असं पाहिलं, त्यावेळेला इतिहास जरी आपण पाहिला तरी त्या आक्रमणाला थोपवण्याची ताकद या हिंदुस्थानमध्ये इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे की त्याची गणती करता येणार नाही। युद्धाची सुरुवात पूर्वीच्या काळामध्ये ती तलवारी भाल्याने अनेक काही गोष्टींनी तोफखान्याने झाली असेल, पण होत गेलेल्या प्रगतीमध्ये आणि तंत्रज्ञानामध्ये झालेल्या बदलांचा जो काही स्वीकार आहे तो स्वीकार हा शास्त्रज्ञांच्या माध्यमातून आपल्या सर्व देशाला त्या ठिकाणी प्रगत झालेला। आता सर्वांनी या ठिकाणी सांगितलं की ब्रह्मोस अस्त्र आहे, ही सगळी जी अस्त्र आहेत हे शास्त्रज्ञांच्या माध्यमातून ह्या देशाला प्राप्त झालेली आहेत। त्याचा जो मारा आहे तो जमिनीवरून, जहाजावरून आणि विमानावरून या माध्यमातून करण्याचं प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे। या युद्धामध्ये जर पाहिलं, पहलगामच्या युद्धामध्ये जर पाहिलं तर एकही सैनिक तिकडे गेला नाही किंवा आपलाही सैनिक तिकडे नाही किंवा त्यांचे सैनिक इकडे आले नाही, परंतु मारा हा ॲक्युरेट झाला। ॲक्च्युअली ज्या ज्या ठिकाणी सैन्यांचा तळ होते किंवा अतिरेक्यांचे तळ होते पाकिस्तानमध्ये, त्या अचूक ठिकाणी त्या ठिकाणी मारा करण्यात आला। नागरी वस्तीवर मारा झाला नाही। याचा अर्थ असा आहे की ज्या ज्या ठिकाणी अतिरेकी संस्था होत्या त्या संस्थांना नेस्तनाबूत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। नदीच्या माध्यमातून देखील पाणी अडवण्याचं काम केलं की पंजाबचा आपला पाकिस्तान जो आहे तो पाकिस्तान जाग्यावर आला पाहिजे। खरं पाहिलं तर पाकिस्तानने यावेळेला मागच्या ज्या युद्धांमध्ये आपण पाहिलं, पाकिस्तान आणि बांगलादेश, नेपाळ हे जे काही एरिया आहे त्याच्यामध्ये गुजरात आहे, राजस्थान आहे, पंजाब आहे, हिमाचल प्रदेश आहे, ओरिसाचा काही तिकडचा भाग आहे, बांगलादेशच्या तिथं कलकत्त्याचा काही भाग आहे। एवढीच बॉर्डर आपल्याला या देशाला लाभलेली आहे। याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी 2/3 ठिकाणी मला वाटतं पाकिस्तानची बॉर्डर आपल्याला लागून आहे आणि त्याचं संरक्षण करत असताना आपले जे सैन्य आहे, टोटल सैन्य आहे जवळजवळ 14.5 लाख सैन्य त्या ठिकाणी आपल्या देशाचं संरक्षण करत असतं। BSF सुद्धा त्याच्यामध्ये अग्रेसर आहे। तर या सर्व माध्यमातून त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम आपल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या माध्यमातून होत असताना 71ची सुद्धा लढाई झाली। त्यावेळेला भुजचा जो रनवे होता तो रनवे संपूर्ण उद्ध्वस्त झाला होता। तो रनवे देखील तिथल्या जी काही ग्रामस्थ होती त्या ग्रामस्थांच्या माध्यमातून एका रात्रीमध्ये रिपेअर करून पुन्हा दुसऱ्या दिवशी उड्डाणासाठी सज्ज केला। असं मंडळी, या सीमेवर लढणारी जी आर्मी, नेव्ही, एअरफोर्सची लोक आहेत त्यांचे आता सांगितलं सेलर साहेबांनी की -डिग्री टेम्परेचरमध्ये त्यांना देशाचं संरक्षण करावं लागतं। पण ते संरक्षण कसे करतात की ज्या वेळेला त्यांच्या कुटुंबाची निगा आणि कुटुंबाचं संरक्षण हे समाजामधून घडलेलं असतं, तुमच्या सर्व माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला त्या ठिकाणी आसरा दिला जातो। ही जी ऊर्जा आहे या ऊर्जेच्या माध्यमातून तो सैनिक त्या ठिकाणी दिले जानसे त्या ठिकाणी लढतोय आणि लढत असताना आपल्यातले बरेचसे सैनिक त्या ठिकाणी धारातीर्थी पडतात। असो मंडळी, तुमचा सर्वांचा मिळत असलेला देशवासियांचा जो काही आशीर्वाद आहे, प्रेम आहे, ते प्रेम त्या सैनिकांच्या पाठीमागे आहे। संपूर्ण देश त्या सैनिकांच्या पाठीमागे आहे। तुम्हा सर्वांचं मी सैनिकांच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो।